नमस्कार. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील 28वा अभंग पाहत आहोत. हा अभंग मी गातोय. अभंग हरिपाठ अस्ति 28, रचिले विश्वासे ज्ञान देवे. रचिले विश्वासे ज्ञान देवे. रचिले विश्वासे ज्ञान देवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी. होय अधिकारी सर्वथा तो. होय अधिकारी सर्वथा तो. होय अधिकारी सर्वथा तो. असावे एकाग्र स्वस्थ चित्त मनी. असावे एकाग्र स्वस्थ चित्त मनी. उल्हासे करून स्मरण जीवी. उल्हासे करुनी स्मरण जीवी. उल्हासे करुनी स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आळशी मंद गती केवित रे. आळशी मंद गती केवित रे. आळशी मंद गती केवित रे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. तोषला तात्काळ ज्ञान देवे. नमस्कार. यातील जो चौथा अभंग आहे, संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदगती केवितरे, यावरती मला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. याचा अर्थ, आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जे जे काम आपण करत आहोत, ज्या वातावरणामध्ये आपण राहत आहोत, त्या वातावरणामध्ये आपल्याला दिव्य दर्शन आपण घेतलं पाहिजे. या जगातील दिव्य गोष्टींचा योग्यरित्या आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि त्या समजून घेण्यासाठी आपलं वागणं हे संत सज्जनांसारखं हवं आहे. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे आपलं हे वागणं असायला हवं. आपण जर आपल्या जीवनात जगत असताना एखाद्या आळशी माणसासारखं, किंवा आपलं जर आपल्या कामाची गती ही जर मंद असेल, तर ह्या जीवनातील दिव्य अनुभूती, दिव्य गोष्टी, महान गोष्टी ज्या आपल्या आसपास घडतात, त्याला आपण मुकू शकतो. म्हणून आपलं वागणं हे एखाद्या शास्त्रज्ञासारखं, एखाद्या संतासारखं, सज्जन माणसासारखं आपलं वागणं असायला हवं. रामकृष्ण हरी.